त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व बाकी राहिलं असेल, लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल, तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं. आणि त्याच्यासाठी तुम्ही हिंदू नाव वापरताय का? असं वाटतं की पहिलं त्यांनी या प्रश्नावरती किंवा या समस्येवरती उत्तर द्यावं. पूर्ण देशातले नव्हे तर कडे एका अपेक्षेने बघतायत, आशेने बघतायत की आज बांगलादेशातल्या हिंदूंवरती ही परिस्थिती आली असेल तर इतरांची काय हालत आहे. दुसरा प्रश्न असा आहे की शरद पवार आणि अजित पवार कौटुंबिक जरी घटना नातं असलं तरी राजकारण मी आता दुसऱ्या कोणत्याही विषयावरती बोलणार नाही. मला आता फक्त बांगलादेशामध्ये होणाऱ्या हिंदूंवरच्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपलं हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार आहे हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे. सर 23 तारखेला शपथविधी झाला, आपण नव्हता शपथविधीला, नंतर काय बोलणं झालं? बांगलादेशामध्ये जे हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल नरेंद्र मोदींनी आपण काय करणार आहोत हे भूमिका पहिली स्पष्ट करावी. दादर स्टेशनवरचं 80 वर्षापूर्वीचं हनुमान मंदिर ते पाडणार आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं. चला कोविडमध्ये महाविकास आघाडीला घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आताची त्यांची मंदिरांबाबतची भूमिका तुम्हाला संशयास्पद वाटते का? संशयास्पद नाही, ही याला काय भूमिकाच म्हणत नाही. मला असं वाटतं मी बोललोय ते पुरेसं आहे. त्याच्यावरती त्यांच्याकडनं उत्तर येणं किती अपेक्षा करू याची मला काय आयडिया नाहीये. तर त्यांच्याकडनं जर त्यांच्यात थोडं जरी हिंदुत्व बाकी राहिलं असेल, लाज लज्जा शरम हिंदुत्वावरनं त्यांच्यात बाकी राहिली असेल, तर भारतीय जनता पक्षाने आणि पंतप्रधानाने बांगलादेशात हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल बोलावं. आमच्याकडे जे दादर स्टेशनचं मंदिर पाडायचा फतवा, हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण तो भाजप सरकारने काढलेला आहे, तो फतवा त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. सिडकोचा डोळा तिथल्या मंदिराच्या जागेवरती आहे, तो भूखंड कोणाला देणार आहेत त्याच्याबद्दल बोलावं आणि मग त्याने आम्हाला हिंदुत्वावरती विचारावं.